नोटीस पाठवली, घराभोवती बंदोबस्त लावला, कार्यालयाभोवती बंदोबस्त लावला, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना रातोरात अटक केलं। एवढंच काय तर घराच्या दारात उभ्या असलेल्या गाडीला सुद्धा नजरकैद केलं। पण तरीही शेतकरी नेते रविकांत तुपकर मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी पोहोचले होते, पण त्यांनी आंदोलन करण्याआधीच त्यांना अटक करण्यात आली आहे। पण तुपकरांना अटक केल्यानंतरही त्यांच्या सोबतच्या काही आंदोलकांनी पोलिसांचा बंदोबस्त ओलांडून अरबी समुद्र गाठला आणि प्रतिकात्मक आंदोलन केलं। त्यामुळे रविकांत तुपकरांच्या या अटकेचे आणि आंदोलनाचे काय पडसाद उमटणार हे पाहणं महत्त्वाचं तर आहेच। पण तत्पूर्वी रविकांत तुपकरांना कशी अटक झाली, कालपासून कशा घटना घडल्या, पोलिसांना चकवा देत बंदोबस्त असून देखील रविकांत तुपकर मुंबईत कसे दाखल झाले ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। रविकांत तुपकर यांनी 3 मार्च रोजी पुण्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेची राज्यव्यापी बैठक घेतली होती। या बैठकीत रविकांत तुपकर यांनी अतिशय आक्रमकपणे शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या आणि त्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी 18 मार्च पर्यंत सरकारला अल्टिमेटम दिलं होतं। निवडणुकीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांच्या संपूर्ण सातबारा कोरा करून देऊ असं आश्वासन दिलं होतं। त्यामुळे 18 मार्च पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास स्वर्गीय साहेबराव करपे यांच्या बलिदान दिनी 19 मार्च रोजी मुंबईत आंदोलन करणार असल्याचा इशारा तुपकरांनी दिला होता। रविकांत तुपकरांनी 19 मार्चला मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 168 अन्वये नोटीस देण्यात आली होती। आपल्या मागण्यांबाबत आपण कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा, आपल्या मागण्या शिष्टमंडळाद्वारे वरिष्ठांना सादर कराव्यात, आंदोलनादरम्यान आपण व आपल्या सहकार्यांनी इतरांचे व स्वतःचे जीवितवास धोका निर्माण होईल असे कोणतेही कृत्य, वक्तव्य, हालचाली किंवा घोषणाबाजी करू नये, ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। आपणाकडून अथवा आपल्या सहकार्यांकडून वरील बाबींचे उल्लंघन झाल्यास प्रचलित कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, अशा आशयाचा मजकूर या नोटीसमध्ये नमूद करण्यात आला होता। आंदोलनाच्या 2 दिवस आधी 16 मार्चला ही नोटीस तुपकरांना पाठवण्यात आली होती। तर ही नोटीस मिळाल्यानंतर ही नोटीस म्हणजे आंदोलन थांबवण्यासाठी केलेला एक मिश्किल प्रयत्न आहे। पण या नोटिसांमुळे आंदोलन थांबणार नाही। आम्ही शेतकरी शांततामय पद्धतीने कायदा हातात न घेता हे आंदोलन करणार असून आम्ही स्वतःला कर्जमुक्त घोषित करणार आहोत। आता थांबायचं नाही, जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं, आता देणं घेणं पिटलं असं म्हणत रविकांत तुपकरांनी ते आंदोलन करण्यावर ठाम असल्याचं सांगितलं होतं। दरम्यान 19 मार्चला मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये सकारात्मकता दिसून येत होती। त्यासाठी नियोजन देखील केले जात होते। इन्स्टा, फेसबुकवर या संबंधीच्या अनेक पोस्ट आणि रील्स फिरत होत्या। एकूणच या सर्व गोष्टी पाहता रविकांत तुपकरांच्या मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनाला उत्तम प्रतिसाद मिळणार हे दिसून येत होतं। पण अशातच आंदोलनाच्या आधी 17 मार्चच्या रात्रीपासून रविकांत तुपकरांच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। रात्रीतून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची धरपकड केली गेली। तुपकरांच्या घरा व कार्यालयाभोवती बंदोबस्त लावला गेला। मुंबईला जाणाऱ्या गाड्यांच्या चालकांना व मालकांना अटक केली गेली। या संबंधीच्या बातम्या देखील प्रसारित झाल्या। त्यामुळे जर तुपकरच मुंबईत पोहोचले नाहीत तर आता आंदोलन होणार कसं असा प्रश्न अनेकांना पडला होता। पण पोलिसांचा बंदोबस्त असताना देखील रविकांत तुपकर पोलिसांना गुंगारा देऊन भूमिगत झाले। त्यानंतर मी मुंबईमध्ये पोहोचलो असून बेकायदेशीर कारवाईपासून वाचत 19 मार्चला आंदोलन करण्यासाठी भूमिगत होण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचं समोर आलं। कारवाई, अटक, नजरकैद या सगळ्या प्रकरणांमध्ये 18 मार्चचा दिवस सरला खरा, पण त्यासोबतच आंदोलनाची सुरुवात देखील झाली। कर्जमुक्ती आंदोलनाची सुरुवात शहीद कैलास नागरे व साहेबराव करपे पाटील यांना अभिवादन करूनच झाली पाहिजे असा रविकांत तुपकरांचा आग्रह होता। पण त्यांना तिथे जाणे शक्य न झाल्याने रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲडव्होकेट शर्वरी तुपकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शहीद शेतकरी स्वर्गीय कैलास नागरे व भारतातील पहिली शेतकरी आत्महत्या करत शहीद होणारे शेतकरी साहेबराव करपे पाटील यांना अभिवादन करून कर्जमुक्तीच्या आंदोलनाचा एल्गार पुकारला। तर भूमिगत असलेले रविकांत तुपकर आंदोलन करण्यासाठी पनवेलमध्ये दाखल असल्याची माहिती 19 मार्च म्हणजेच आज सकाळी समोर आली, जेव्हा शहीद क्रांतिकारी भगतसिंग, शहीद शेतकरी स्वर्गीय कैलास नागरे व शहीद शेतकरी साहेबराव करपे पाटील यांना अभिवादन करून मुंबईत आंदोलन करण्यासाठी जमलेल्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना रविकांत तुपकरांनी संबोधित केले। आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू असताना देखील
कोणत्याही कारवाईला न घाबरता आंदोलनासाठी उपस्थित राहणाऱ्या शेतकरी बंधू भगिनींसोबत संवाद साधून तुपकर यांनी यावेळी त्यांचे मनोबल वाढवले आणि ठरल्याप्रमाणे आंदोलन करण्यासाठी मुंबईच्या दिशेने ते जाणार होते. मात्र त्याआधीच पोलिसांनी रविकांत तुपकरांना अटक केली. मुंबईकडे जाण्यासाठी रविकांत तुपकर पनवेलमध्ये जिथे थांबले होते त्या ठिकाणी सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अशातच तुपकरांना पोलिसांनी पनवेलमध्ये चढवलं. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले. यावेळी पोलीस व आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं देखील पाहायला मिळालं आणि अखेर पोलिसांनी रविकांत तुपकर यांना अटक करून खालापूर पोलीस स्टेशनमध्ये नेलं. दरम्यान रविकांत तुपकर व त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या काही आंदोलकांनीच अरबी समुद्रात प्रतिकात्मक सोयाबीन व सातबारे बुडवून प्रतिकात्मक आंदोलन करून का होईना पण त्यांचा हा मानस पूर्ण केला. यावेळी काही निवडक व मोजक्या आंदोलकांनी गनिमी काव्याने मुंबईच्या वेशीवरची पोलिसांची तटबंदी भेदली आणि बोटीत बसून प्रतिकात्मक सोयाबीन व सातबारे अरबी समुद्रात बुडवले आणि हे प्रतिकात्मक आंदोलन पूर्णत्वास नेले. कालपासून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्यानंतर आज रविकांत तुपकर यांना अटक करून सरकारने पोलिसांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं हे संविधानिक व कायदेशीर मार्गाने केलं जाणारं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला आहे असे आरोप सध्या केले जात आहेत. तर आता रविकांत तुपकर यांच्या अटकेचे काय पडसाद उमटणार, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता कोणती नवी दिशा भेटणार ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.